तेवढं कमी आहे। आणि ती व्यक्ती अर्थात भाजपा व्यापारी माथाडी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर यशवंत माधू सोरे साहेब, त्यांच्या वतीने पहा आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी कॅश प्राइज जी आपण खेळपट्टी पाहतोय त्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य आणि जे संपूर्ण ट्रॉफीज पाहतोय पहिल्या क्रमांकापासून तर चौथ्या क्रमांकापर्यंत आम्हाला सोरे साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत, त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतो। आणि हा शिवशाही सन्मान आहे। असंच प्रेम साहेब आमच्या आयोजकांमध्ये राहील या आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो। असाच प्रेम तुमचा आमच्यावरती राहील याच आम्ही तुमच्याकडे आशा बाळगतो। आणि पाहू शकाल या ठिकाणी उपचार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय। पुढील सन्मान ज्यांच्या वतीनं आम्हाला दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक प्राप्त झालेलं आहे आदरणीय संतोषजी काशीनाथ मोगरे साहेब। उद्घाटन प्रसंगी सुद्धा साहेब आले होते आणि आता मात्र पाहू शकाल बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये मात्र इथे आलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा आम्हाला स्पर्धेमध्ये मोलाचा सिंहाचा मात्र त्यांनी वाटा उचललेला आहे। साईबाबांची मूर्ती देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। बोला साईबाबा की ओम साईराम। पुढील सन्मान पाहू शकाल आपल्यामध्ये सोनाली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय संजयजी मडवी साहेब आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करू। मी पुन्हा एकदा विलास मोगरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे। ग्रामपंचायत सोनालीचे माजी उपसरपंच सन्माननीय संजयजी मडवी साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। मडवी साहेबांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये आम्हाला चांगलं मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि त्यांना विठ्ठल रुक्माई ची मूर्ती देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। एक वेगळी संकल्पना आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आई गावदेवीसपूर वालसीन संघाच्या वतीनं। पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल सोनाली गावचे समाजसेवक आदरणीय कैलासजी मडवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। संपूर्ण पाहू शकाल व्यासपीठ एक्झॅक्टली आपण पाहिलं तर फुलून गेलाय पाहुण्यांच्या येण्यानं आणि या सर्वांचा आपण आदरपूर्वक त्यांना सुद्धा आपण पाहतो की विठ्ठल रखुमाई ची मूर्ती देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। पुढील सन्मान आपल्यामध्ये सन्माननीय मदनजी भाकडे साहेब आज उपस्थित झालेले आहेत। एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आणि त्यांचा सन्मान आपण आयोजकांच्या वतीने इथे संपन्न करतोय। त्यांना सुद्धा विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय। उद्धार मायाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। पुढील सन्मान सन्माननीय माधवजी वाकडे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। आदरणीय माधवजी वाकडे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल लक्ष्मणजी चौधरी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, वालचिंग गावचे समाजसेवक आहेत, त्यांचा आपण सन्मान करतोय। चला मी खेळाडूंना विनंती करतो की आपण सर्वांनी आमच्या व्यासपीठाच्या समोर या। चला चारही क्वालिफायर संघ चौतरपाडा, जांभूलपाडा, लोणार आणि पिसे। चला मित्रांनो, कारण आता आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। सर्वांनी पुढे या, व्यासपीठाच्या समोर या। या स्पर्धेमध्ये जे आपण सन्मान चिन्ह वितरण पाहतोय ते सर्व सन्मान चिन्ह आम्हाला वालचिंग गावचे विद्यमान पोलीस पाटील आदरणीय पंकजी चौधरी साहेबांच्या वतीने आज मिळालेला आहे। त्यांचा हा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मान करूया आणि त्यांच्याकडूनच आम्हाला वायपाची सेवा सुद्धा या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण आयोजकांच्या वतीने मात्र या ठिकाणी संपन्न करतोय।
सध्या सन्मान्य प्रेमजी वाकडे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. मी विलास मोगरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करायचा आहे. पाहू शकाल या ठिकाणी विठ्ठल रखमाई ची मूर्ती देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय सन्मान्य प्रेमजी वाकडे यांना. मान्यवरांमध्ये जर कोणाचा चुकून स्वागत सन्मान जर राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आपल्यामध्ये युवा उद्योजक युवराजजी सोरे आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. युवा उद्योजक युवराजजी सोरे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. पुढील सन्मान मित्रांनो वालशिंचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि आम्हाला स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी ज्याने ट्रॉफी पुरस्कृत केलेले असे आमचे सर्वांचे लाडके बलिरामजी ठाकरे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. तर पुढील सन्मान मित्रांनो ज्यांच्याकडून आम्हाला विनिंग संगणकाला आपण शीतपेय देत होतो त्याचे पुरस्कर्ते कांदलीचे युवा उद्योजक चेतन दलवी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो चेतन दलवी यांना की आपण पुढे या सन्मान घेण्यासाठी त्यांचा हा सन्मान आपण आपल्या आयोजकांच्या वतीने मात्र या ठिकाणी संपन्न करूया. चेतनजी दलवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. कांदली गाव म्हटलं तर विष्णुदादा चेंदे यांचा गाव आणि त्या गावाला मात्र बिलॉंग करतायत आणि आज त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये चांगला योगदान प्राप्त झालेलं आहे. चांगली संकल्पना त्यांची आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. आपण मीडियाचं सुद्धा मात्र या ठिकाणी स्वागत करू. जनार्दनजी सुतार सध्या पाहतो या स्पर्धा कव्हरेज करतायत. पुढील सन्मान जेपी पॅनल पंचांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. जबरदस्त कामगिरी आपल्याला पंचांची पाहायला मिळाली. पंच उमेश केने सर आपण पुढे यायचं आहे. पंच उमेश केने सरांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. जबरदस्त सर्व पंचांची कामगिरी आपल्याला स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. पुढील सन्मान पाहू शकाल युवा उद्योजक राजशेठ वाकडे यांच्याकडून सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण आपल्या आयोजक समितीच्या वतीने तिथे संपन्न करूया. प्रत्येक दिवशी त्यांची आम्हाला उपस्थिती पाहायला मिळाली. पुढील सन्मान कुणालजी वाकडे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. कुणालजी वाकडे आपण या आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. पुढील सन्मान मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्यांनी जबरदस्त चित्रीकरण केल्या स्पर्धेचं एसके एंटरटेनमेंट ऑपरेटर शंकरजी गुलबी यांना विनंती करतो की आपण पुढे या. जबरदस्त मात्र या स्पर्धेचं मात्र त्यांनी थेट प्रेक्षेपण प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवलं. चांगला नीटनेटकेपणा पाहायला मिळाला. क्लीन अँड क्लिअरिटी. एकदा टाळ्या सुद्धा शंकरजी गुलबी यांच्यासाठी. चला पुढील सन्मान मित्रांनो ज्यांनी 2 दिवस का होईना परंतु या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजानं सर्वांना मंत्रमुग्ध केले असे आमचे सहकारी समालोचक माझे प्रिय मित्र व्हॉइस ऑफ नांदुर्गी मिस्टर समीर ठाकरे. एकदा ठाकरे यांच्यासाठी टाळ्या असू द्या मित्रांनो. जबरदस्त समालोचन त्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण विलासजी मोगरे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय.
पुढील सन्मान मित्रांनो ज्याने आपल्या धन्यवाद डीजे. तर नक्कीच मित्रांनो धन्यवाद डीजे. योगी पाटील सर, व्हॉइस ऑफ पीटीसी, पडघा टेनिस क्रिकेटचा आवाज. परंतु मागच्या 4 वर्षांपासून मला असं वाटतं की या विभागातील एकही स्पर्धा नाहीये की योगी पाटील सरांच्या आवाजाविना कंप्लीट झालेली आहे. आणि योगी पाटील सर ज्या ज्या स्पर्धेमध्ये असतात ना, आयोजकांचं एकच म्हणणं असतं की आमचा अर्धा काम एकटा माणूस करतो. तर या योगी पाटील सरांचा आवाज आणि त्यांचं काम तुम्हाला आवडलं असेल तर आता मला सांगायला नको, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. व्हॉइस ऑफ पीटीसी, ऑल्सो व्हॉइस ऑफ आमने लोणार क्रिकेट असोसिएशन, आणि त्यांचा वेगळा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. नक्कीच योगी सर असंच तुम्ही पुढे जात राहा आणि असंच कार्य तुम्ही करत राहा. तदनंतर आमचे डीजे मॅन आमच्या आवाजाची काळजी ज्याने घेतली, त्याचबरोबर मंत्रमुग्ध तुम्हाला केलं संगीताच्या सहाय्यानं, असे आमचे डीजे मॅन, त्यांचाही सन्मान आपण मंचावरती करत आहोत. डीजे रोहित, जबरदस्त संगीत आणि खरोखरच समालोचन करायला मजा आणली. खरं म्हणजे ज्या प्रकारे त्यानं सिस्टम प्रोव्हाइड केली आई गावदेवी चषकामध्ये, आणि त्यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती विलासजी मोगरे यांच्या शुभ हस्ते करतोय. धन्यवाद. धन्यवाद समीर. तर या ठिकाणी पहा, आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करण्या अगोदर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यामध्ये आज मान्यवर मंडळी उपस्थित झालेली आहे. तर मी विनंती करतोय की जर कोणाची इच्छा असेल तर आपण 2 शब्दांनी आम्हाला मार्गदर्शन करावं या स्पर्धेबद्दल. दादांना आपण नंतर संधी देऊया, परंतु इतर मान्यवरांमध्ये जर कोणी इच्छुक असतील तर विनंती करतोय की आपण वाकडे साहेब आपण योगी सर, नंदू चौधरी साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रथमतः मंचावरती यावं. मला वाटतं चौधरपाडा गावचे आहेत. नंदू चौधरी, विनंती करतो की आपण या आमचा सन्मान स्वीकारण्यासाठी या स्पर्धेच्या वतीनं चला. ही व्यक्ती तर पूर्णपणे फेमस आहे आणि सातत्याने जय हनुमान चौधरीपाडा संघासाठी नेहमीच ते प्रोत्साहन देत असतात. एकदा टाळ्या सुद्धा नंदू चौधरीसाठी, आणि त्यांचा सन्मान आपल्या आयोजकांच्या वतीने आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आणि आता विनंती असेल डॉक्टर यशवंत बोरे साहेबांना, सोरे साहेबांना की आपण पुढे यावं आणि या स्पर्धेबद्दल, आमच्या आयोजकांबद्दल आणि आमने लोणार क्रिकेटबद्दल आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. आई गावदेवी चषक 2025 आज फायनलचा दिवस, आणि या बक्षीस वितरणाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र संतोष मोगरे साहेब, संजय मडवी साहेब, माधव वाकडे, बळीराम, आमचे पोलीस पाटील पंकज चौधरी, माझे मित्र मदन वाकडे, लक्ष्मण चौधरी, कैलास वाकडे, बंटी भाऊजी, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, सर्व क्रिकेटप्रेमी आणि सर्व खेळाडू, सर्वप्रथम मी जय बजरंग जय हनुमान संघ चौदरपाडा यांनी विजेतेपद पटकावल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. तसेच आई गावदेवी पिसे यांनी फायनलपर्यंत पोचले आणि फायनलपर्यंत पोचताना त्यांनी अतिशय चांगली झुंज दिली, त्यामुळे मी त्यांचेही अभिनंदन करतो. खरोखरच जर विचार केला तर या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन हे केलेलं आहे. त्यासाठी विलास मोगरे असेल, आवेश वाकडे असतील, विलास जाधव असतील, नितीन चौधरी असेल, सगळे सागर वाकडे, सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत घेतली. खरोखरच अशा प्रकारचं आयोजन करणं म्हणजे काही खाऊ नये, त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते आणि हे एकाच्या कुणाच्याही याच्याने होणार नाही. त्यासाठी सगळ्यांची टीमवर्क आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं. त्यांना खरोखरच द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. अशाच प्रकारची मेहनत करत राहा.
आपल्या गावाचं नाव उंचावण्यासाठी तुम्ही जे आज कार्य केलं, अशाच प्रकारे आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवून तुम्ही कुठेही कुठलंही काम हाती घ्या. हा यशवंत सोरे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. खरोखरच मी नेहमी सांगत असतो की माझ्या गावाचा अभिमान वाढवण्यासाठी जो कोणीही असेल तो प्रयत्न करील, त्याच्यासाठी मी खंबीरपणे उभा राहीन. खरोखरच आपण आपल्या गावाचं नाव हे लौकिक करण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावा. राजकारण असेल सगळं बाजूला करून आपण खेळाडू वृत्तीने सगळ्यांनी एकत्र येऊन अशाच प्रकारचं काम करत राहा. कुठेही समाज हिताचं काम करता येईल त्यासाठीही आपण प्रयत्न करा अशी मी आपणाला विनंती करतो. मी पुन्हा एकदा चौदरपाडा संघाचे अभिनंदन करतो. सर्व जी टीम होती म्हणजे कॉमेंटेटर असतील, सूत्रसंचालन, अतिशय चांगल्या प्रकारचं सगळ्यांनी काम केलं म्हणून ही स्पर्धा यशस्वी झाली. अशा प्रकारची स्पर्धा करण्यामागे किंवा जी स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, अतिशय चांगल्या प्रमाणात आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. आपल्यामध्ये पत्रकार आलेले आहेत, मीडिया आलेले आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी आमचे बंधू वर्मा यांना विनंती करतो की आपण पुढे या. विलास मोगरे आपला विनंती करतो की आपण रवी वर्मा यांना ती आपण सन्मानित करा. प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्यानं ही मीडिया आपण पाहत असतो आणि त्यांचा हा आदरपूर्वक सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तदनंतर याच विभागातील पाहू शकाल जनार्दन सुतार पत्रकार आपल्यामध्ये आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. जनार्दन सुतार यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो आणि आमिर शेख आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. म्हणजे कोणालाही या स्पर्धेमध्ये नाराज केलं जाणार नाहीये. चांगली स्पर्धा इथे मात्र आपण कव्हर केली आणि खूप एन्जॉयमेंट इथे मात्र पाहायला मिळाली. आमिर शेख हे आपण आपला सन्मान इथे केला जाणार आहे. धन्यवाद. चला बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करतोय. चला सर्वांनी पुढे या. पहिला पारितोषिक असेल फायनल मॅन ऑफ द मॅच. या खेळाडूसाठी पाहू शकाल आकर्षक ट्रॉफी आणि स्वीट बॉक्स आहे, तो आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. अँड गोज टू ज्याच्या बाटमधून जे 2 षटकार निघाले आणि त्या षटकाराच्या नंतर प्रतिस्पर्धी संघ मात्र पूर्णपणे बाग फुटला गेला आणि तो खेळाडू आहे जय हनुमान चौदरपाडा संघाचा मिस्टर प्रतीक वाकडे. फायनल मॅन ऑफ द मॅच. मी डॉक्टर यशवंत सोरे साहेबांना विनंती करतो की जी आकर्षक ट्रॉफी आहे ते आपल्या शुभ हस्ते वितरित करा आणि जो स्वीट बॉक्स आहे सन्माननीय संतोजी दादा मोगरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स आपण या ठिकाणी वितरित करायचा आहे. एकदा प्रतीकसाठी टाळ्या असू द्या. चला सर्वांनी पुढे यायचं आहे. आपण जास्त वेळ इथं आता घेणार नाहीत कारण हे सर्व पारितोषिक आपलीच आहेत आणि त्यांच्यासाठी सन्माननीय वाकडे साहेबांच्या वतीनं 500 रुपयाची कडक नोट, दिलदार व्यक्तिमत्व आणि पाहू शकाल आपल्या खेळाडूंचं मात्र त्या ठिकाणी प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतात. सो वेल प्ले प्रतीक, तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक आहे मित्रांनो या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. चला त्या खेळाडूसाठी ट्रॉफी आहे, ती ट्रॉफी वर घेऊन यायची आहे आणि ही ट्रॉफी देण्यासाठी पहिल्यांदा आपण मान्यवरांना इन्व्हाइट करू. सन्मानित संजय दादा मडवी आपण पुढे या आणि सन्माननीय माधवजी वाकडे साहेब आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक या ठिकाणी वितरित करतोय. बेस्ट बॉलर आई गावदेवी चषक 2025 वालशीनमध्ये ठरलाय, ज्याने स्पर्धेमध्ये तब्बल 9 विकेट्स प्राप्त केले आणि खरोखरच काय ती गोलंदाजीमध्ये धार पाहिली आपण
आणि तो खेळाडू ठरलाय ज्याने पहिल्या दिवसाचा खेळ दिवस गाजवलाय. संघ आहे श्री गणेश जांभूलपाडा आणि खेळाडू ठरला मिस्टर विशाल पाटील. चला विशाल नाही परंतु ओमकारला विनंती करतो की आपण पुढे या, ही ट्रॉफी आपण कलेक्शन करा. एकदा विशालसाठी टाळ्या सुद्धा मित्रांनो. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर तब्बल 9 विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्या आणि जबरदस्त कामगिरी त्याची आपल्याला या पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. खेळाडूचं अभिनंदन आणि पाहुण्यांचा मी आभार व्यक्त करतोय. पुढील पारितोषिक या स्पर्धेतील बेस्ट बॅटर त्या खेळाडूसाठी सुद्धा आकर्षक ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय विद्यमान पोलीस पाटील सन्माननीय पंकजी चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या आणि सन्माननीय बलिरामजी ठाकरे जे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत दोघांना विनंती असेल पुढे यायचं आहे ट्रॉफी देण्यासाठी. या स्पर्धेमध्ये एकूण 67 धावा ठोकल्या आणि तोच ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. एनी गेसेस? या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज कोण आहे? बच्चा पाटी कोण असेल? आदित्य वाकडे नाहीये मित्रांनो. तर तो खेळाडू ठरला आहे श्री गणेश जांभूलपाडा संघाचाच मिस्टर निकेश लिये, बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. चला निकेश आज उपस्थित नाहीये परंतु ही ट्रॉफी ओमकार लिये स्वीकारतायत. एकदा टाळ्या सुद्धा निकेशसाठी मित्रांनो. पहिला दिवस ज्या फलंदाजाने गाजवला अर्थात निकेश लियेनं आणि तोच ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. पुढील पारितोषिक या स्पर्धेतील आपण देणार आहोत चतुर्थ क्रमांक. आपण पाहू शकतो स्वर्गीय कुसुमबाई माधू सोरे यांच्या स्मरणार्थ आम्हाला सन्माननीय यशवंत सोरे साहेबांनी ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. या संघासाठी कॅश प्राइज सुद्धा आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय कैलासजी मडवी साहेबांनी विनंती करतो की पुढे या आणि सन्माननीय प्रेमजी वाकडे आपण पुढे यायचं आहे. ट्रॉफी कितव्या क्रमांकाची आहे हे आम्हाला माहिती नाही परंतु आम्हाला ट्रॉफी जिंकायची होती. तो स्वप्न मात्र या संघाने पाहिला होता आणि तो संघ ठरलाय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ जो गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन या स्पर्धेमध्ये उतरला. आणि आज सुद्धा पहा संकष्ट चतुर्थी आहे, बाप्पांचा दिवस आहे आणि तो संघ ठरला श्री गणेश जांभूलपाडा. पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. तर ही आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज जबरदस्त केल्या स्पर्धेमध्ये पाहिला आपण. जांभूलपाडा संघाचा परंतु हा संघ सेमीफायनलच्या लढतीमध्ये पिसे संघाच्या विरोधात पराभूत झाला, हरकत नाहीये. पुढील स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळ साकारणार यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ओमकार. पुढील पारितोषिक तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण देणार आहोत आणि ही ट्रॉफी सुद्धा आपण पाहतोय स्वर्गीय कुसुमबाई माधू सोरे यांच्या स्मरणार्थ आपण देणार आहोत. संघासाठी कॅश प्राइज सुद्धा आहे आणि आपण मान्यवरांना इन्व्हाइट करू. सन्माननीय मदनजी वाकडे आपल्याला विनंती करतो की साहेब पुढे या आणि कुमार युवराज सोरे यांना विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. थर्ड प्राइज अँड गोज टू. चला आपल्यासाठी सुद्धा क्रमांक मात्र एवढा महत्वाचा नाही परंतु तुम्ही ट्रॉफी जिंकल्या स्पर्धेमध्ये हा फार महत्वाचा क्षण आहे आणि तो संघ ठरलाय अनुज 11 जय दुर्गा स्पोर्ट लोणार. कमॉन कमॉन बॉय, सर्वांनी आले तर हरकत नाही कारण ही तुमची मेहनत आहे मित्रांनो. मागील 3-4 वर्षापासून हा संघ संघर्ष करत होता आणि अखेर त्यांच्या स्वप्नांना आज या ठिकाणी वाव मिळाली. तिसरा क्रमांकाचा हा मानकरी संघ ठरलाय. संघाचं अभिनंदन आणि तुम्हाला सुद्धा मित्रांनो पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली. पुढील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कसा मिळवणार याचा तुम्ही आता प्रयत्न करा आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढील पारितोषिक सेकंड प्राइज रनर अप ट्रॉफी आपण देणार आहोत. ही ट्रॉफी सुद्धा आपण पाहतोय यशवंत सोरे साहेबांच्या वतीने आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि क्रॅश प्राइज आपण पाहिली तर सर्वांनी संतोषजी मोगरे साहेबांच्या वतीने आपण कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये देणार आहोत. आणि मी विनंती करतो की संतोषजी मोगरे साहेब आपणच पुढे आले तर हरकत नाहीये. चला रनर अपची ट्रॉफी अँड गोज टू गावदेवीच्या नावाने स्पर्धा आणि त्याच नावाने संघ स्पर्धेमध्ये उतरलाय गावदेवी स्पोर्ट विहाना पिसे. आदरणीय विजय
नेक्स्ट पारितोषिक मालिकावीर. मालिकावीर ट्रॉफी वर घेऊन या. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आदरणीय सन्माननीय संजयजी मडवी साहेबांना विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. आता कोण असेल मालिकावीर? या स्पर्धेमध्ये पाहिले तर गोलंदाजी करत असताना एकूण 5 विकेट्स आपल्या नावावरती त्यांनी प्राप्त केले आणि बॅटिंग करताना तब्बल 104 धाबा, म्हणजे 104 प्लस 25 म्हणजे तब्बल पॉइंट्स होतात 129. आणि गेसेस काय कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? म्हणजे तुम्ही कालच्या दिवसाचा पूर्ण खेळ पाहिलाय, मग वेल कशाची? अँड गोस टू मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अँड सिक्सर किंग ऑफ पीस मिस्टर विनय पाटील. पाटीलची पाटीलगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी प्रथमतः डॉक्टर यशवंत सोरे साहेबांना मी विनंती करतो की आपण पुढे या. आणि व्यासपीठावरील जे सर्व पाहुणे मंडळी आता आहेत मी सर्वांना विनंती करतो, कारण आपण सर्व आमचे अतिथी आहात, प्रमुख आहात आणि त्यामुळे सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा मानाचा करंडक आणि कॅश प्राइज सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये यशवंत सोरे साहेबांच्या वतीनेच मात्र लाभलेले आहे. हा दानशूर राजा आहे, दानशूर व्यक्ती आहे आणि मी तर म्हणे की वालचिंद गावाला हा हिरा मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ दिस टूर्नामेंट जय हनुमान सोदरपणा. आणि वाकडे साहेबांच्या माध्यमातून सोदरपणा संघाला, मदनजी वाकडे साहेबांची होती सोदरपणा संघाला 2000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आमले लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आता दुसऱ्या क्रमांकावरती रँक करतोय जय हनुमान सोदरपणा संघ. चला ही स्पर्धा मित्रांनो इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. मी योगेश पाटील, माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे.